आरोग्य मित्रांना दरमहा ₹26,000 वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार पेन्शन तथा महागाई भत्ता देण्यात यावा। वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी। आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा। सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा SL 10, किरकोळ रजा CL 10, विशेष अधिकार रजा PL 30, सणाच्या रजा सुट्ट्या 10 लागू कराव्यात। ॲप्रॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा। ESI मधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्य मित्रांना ESIC कार्ड देण्यात यावे। सन 2012 पासून डिसेंबर 2021 पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सन 2018 पासून बिना वेतन काम करीत आहेत। सन 2018 पासून जॉईनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा व जॉईनिंग लेटरवर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा। आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे। आरोग्य मित्र रमेश पंडित वैसाणे यांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे। तसेच गणेश अशोक शिंदे यास पूर्वीप्रमाणे नाशिकमध्ये काम देण्यात यावे। TPA बदलल्यानंतर नवीन TPA मार्फत आरोग्य मित्र काम करतात, परंतु 5 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊनही आरोग्य मित्रांना उपादान दिले नाही तरी सदरचे उपादान देण्यात यावे। सदरील कारणासाठी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र हे सोबत जोडलेल्या कारणांसाठी बेमुदत संपावर आलेले आहेत। मी विष्णू गायकवाड, कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष C2 संलग्न। आमचा उपोषणाचं स्वरूप जे आहे की आम्ही किमान वेतन मागणीनुसार शासनाला सोसायटीला वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या किमान वेतनप्रमाणे वेतनवाढ होईल अशी मागणी केली असता सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमचा जो काय वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही। त्यामुळे आमचे आज असं आहे की धरणे आंदोलनाला 18 पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे। आमची मागणी वेतनवाढ किमान वेतनवाढ ही 26,000 असायला पाहिजे आणि दरवर्षी इन्क्रीमेंट आहे हे 10% व्हायला पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रातून संप हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहे।